पोलीस हवालदाराचा महिला फिर्यादीवर दबाव व पत्रकारांना अश्लील शिवीगाळ व मारहाण. प्रमोद गोपनारायण जमादार बनले पहलवान. 3 महिने अगोदर सुद्धा गृहरक्षकाला मारहाण. बोरगाव मंजू पोलीस स्टेशन वादाच्या भोवऱ्यात. बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार श्री प्रमोद सुखदेवराव गोपनारायण बन 17-20 यांनी शासकीय अधिकाराचा गैरवापर करत महिला फिर्यादीवर दबाव टाकल्याचा आरोप तिच्या भावावर पोलीस स्टेशनमध्येच मारहाण व अश्लील शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप पत्रकार कल्याण श्रीधरराव देशमुख यांनी केलाय. या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असून संपूर्ण पोलीस यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी सौ नीता सुनील देशमुख यांनी आर्थिक फसवणूक प्रकरणी बोरगाव मंजू पोलीस स्टेशन तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला या ठिकाणी लेखी तक्रार केली होती. मात्र सदर तक्रार पोलीस स्टेशनमधून गहाळ झाल्याचं समोर आलं असून ही बाब गंभीर प्रशासकीय निष्काळजीपणा व संशयास्पद असल्याची मानली जात आहे. तक्रारीची प्रत पुन्हा सादर केल्यानंतर 31 डिसेंबर 2025 रोजी चौकशीसाठी पत्रकार कल्याण देशमुख व त्यांची बहीण पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले असता चौकशी अधिकारी पोलीस हवालदार प्रमोद गोपनारायण यांनी महिला फिर्यादीस एकटीच जबरदस्तीने कक्षात बसवले आणि तिच्या भावाला बाहेर काढले. फिर्यादीचा भाऊ म्हणून सोबत राहण्याची विनंती केल्यावर संबंधित हवालदारांनी अश्लील शिवीगाळ अरेरावी करत कॉलर पकडून हात पिरगावून कॉलर पकडून ओढत नेले आणि ठाणेदारांच्या कक्षाजवळ मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच तू माझ्या नावाची तक्रार देशील तर तुझ्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करतो अशी उघड धमकी दिल्याचंही तक्रारीत नमूद झालंय. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेली असून फुटेज हे प्राथमिक पुरावा म्हणून उपलब्ध असल्याचा दावा तक्रारदाराने केलाय. यापूर्वीही संबंधित हवालदारांनी गृहरक्षक दलाच्या एका जवानास मारहाण केल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद असूनही ती तक्रार दडपण्यात आल्याचा आरोप होतोय. दरम्यान हवालदार प्रमोद गोपनारायण हे दहिगाव बीट अंमलदार म्हणून कार्यरत असताना त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं उघड झालंय. स्थानिक गुन्हे शाखा व वरिष्ठ कार्यालयाकडून धाडी टाकून अवैध धंदे पकडले गेले असतानाही संबंधित हवालदारावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई न झाल्याने संशय अधिक गडद झालाय. या प्रकरणी पत्रकार कल्याण देशमुख यांनी पोलीस अधीक्षक अकोला यांच्याकडे लेखी तक्रार देत भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची, संबंधित हवालदारास तात्काळ निलंबित करण्याची, सीसीटीव्ही फुटेज जप्त करून स्वतंत्र चौकशी करण्याची तसेच महिला फिर्यादी व स्वतःच्या सुरक्षिततेची मागणी केली. महिला सुरक्षिततेचा प्रश्न, पत्रकारावर पोलीस स्टेशनमध्येच झालेला कथित हल्ला आणि तक्रार गहाळ होण्याचा प्रकार यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर बनले असून पोलीस प्रशासन यावर कोणती कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी किशन गवई, पैलपाळा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.